गाइज, वेलकम टू माय सेकंड व्लॉग. तर आज आपण जाणार आहेत नाशिकच्या हिडन वॉटरफॉल, जो आताच भरपूर असा फेमस आहे. त्या वॉटरफॉलला नाव नाही, पण मग आपण जाऊन तिथं बघू की वॉटरफॉलचा व्ह्यू आणि ते कसं आहे. पण एक इथं छोटासा ब्रेक घेतलाय. इथं आपल्यासोबत अजून 2 जण जुडणार आहेत, शुभम आणि त्याचा मित्र. आणि आता आपल्यासोबत कृष्णा, मीर आणि गुड्डूबाई आहेत. आणि आपल्या गाड्या इथं लावलेल्या आहे आपण, आणि त्यांची वाट बघतोय आता आपण. ते म्हणताय की 15 मिनिटात येतो, तर येतील आता ते लवकरच, अशी आशा करू आपण. और इधर ये भाई अपना सिनेमेटोग्राफी करते हुए. इसको फॉलो बिल्कुल मत करना. इसका यूट्यूब अकाउंट है मीर कुलकर्णी के नाम से. रिपोर्ट मारो, कभी मत करो, रिपोर्ट मारो. और जल्दी ब्लॉक हो जाना चाहिए इसका अकाउंट. 2000 years later. फायनली शुभम भाऊ आपले 10 मिनिटं सांगून अर्धा तास लेट झालेले आहेत. गाडी घेऊन जाऊ आणि छापा पाडला तर पायी पाहिजे. घन दिसतायचा नाही भाई. आता खाली पाडायला पाहिजे होतं रे, खाली पाडायला पाहिजे. खाली वाढू का खाली वाढू खाली चला चला. पायी पायी झाला. नाही, आता आपण इथून चालायला सुरुवात केलेली आहे. आणि गाडी आपण तिकडे वरती पार्किंग केली. कृष्णा भाऊ आपले करवंदा खातानी आणि बाकीचे आपले पार्टनर पुढे. ये है वो सारे लोग जो आज हमारे साथ व्लॉग में जुड़ रहे हैं, वो दो शुभम के मित्र. नाशिकचा वॉटरफॉल आता हिडन राहिला नाही. पार्किंगची गर्दी बघू शकता तुम्ही, एवढी गर्दी. आणि मेन रोड म्हणजे तिकडनं आहे, पण आता आम्ही इकडनं दुसरा रोड शोधला आहे, तिकडनं चाललो आहे. इकडनं बघू भेटतो का नाही वॉटरफॉल. इकडनं पण आहे, पण मग बघू आता कसं भेटतं. पण आपल्याला थोडा थोडा व्ह्यू भेटायला लागला आहे धबधब्याचा. आणि आपली गँग हळूहळू जातानी खाली. शुभम भाई हळू चाल, तुझी दुश्मनी. फायनली वॉटरफॉल दिसलाय आपल्याला इथून. हो, आपण एक जण खाली पाठवला होता रोड गाडायला, पण मग त्याला पण काही रस्ता भेटला नाही. आणि आम्ही इथं रोडची वाट बघताना पण रोड काय भेटत नाही आम्हाला. आता तो परत येतोय. काय नाव आहे रे त्याचं? नरेंद्र भाई परत येताना. चलिए दोस्तों, नीचे जाने का रास्ता मिल गया है हमें. अभी इधर से जा रहे हैं हम. बहुत मतलब कठिन रास्ता है, लेकिन जाएंगे नीचे जरूर. मित्रांनो, इथं सगळेजण खाली उतरताना आपण सगळ्यात पुढे, आणि इकडं वॉटरफॉल आहे आपला तिकडे पुढे, आणि हे येताना खाली. तो फाइनली दोस्तों नीचे पहुंच चुके हैं हम. लेकिन जो रास्ता है नीचे आने में वो तो बहुत डिफिकल्ट है, इसलिए आप कभी नीचे आने का ट्राई मत करें, क्योंकि बहुत ही डिफिकल्ट रास्ता है. यहाँ से आते वक्त पैर भी आपका फिसल सकता है. ऐसा रोड है ना कि अगर आप सुबह आ रहे हो तो कुछ खाने के लिए लेके आना, क्योंकि ऊपर से नीचे आते वक्त बहुत भूख लग जाती है, इसलिए इसको लेके आइए और फिर ही नीचे आइए. फायनली खाली पोचलो आहे आपण. हा खालीचा व्ह्यू आहे. पण कधी जर आले, आपण पहिले तिकडे वरती होतो, जर कधी आले तर खाली येऊ नका, कारण की जे खाली यायला जो रोड आहे तो भरपूर असा डिफिकल्ट आहे. म्हणून मग खाली यायचं असेल तर पाणी आणि तुमच्यासोबत काहीतरी खायला पाहिजे, कारण की भूक पण भरपूर लागते. ही एवढी दरी आहे, ती पूर्ण खाली उतरून यावी लागते. हा खालीचा पाण्याचा व्ह्यू. इथून असं दिसतं हा वॉटरफॉल. आता इथं खाली आपण थांबलोय. एवढे गरम होत होतं की येऊन डायरेक्ट शूज काढले आणि इथं पाण्यातच पाय बुडून ठेवले. आणि हे इथं आहेत बुद्ध आणि ते, आणि इकडं वरती वॉटरफॉल. पण इथं थांबलोय सगळेजण. म्हणजे आपले जे बाकीचे साथीदार आहेत ते तिकडं वरती थांबलेले आहेत, ते त्यांचा व्ह्यू तुम्हाला इथं दाखवतो. आपले जे साथीदार आहेत ते इथं बसलेले आहेत, बघू शकता तुम्ही. इथं थांबले ते म्हणत होते की वरती या, पण मग वरती जाणं आता पॉसिबल नाही, कारण की सगळेजण थकलेले आहेत अगोदरच. तर मग आम्ही इथंच रेस्ट करतोय थोडासा.
तर मित्रांनो आता आमचं डिसिजन झालेलं आहे की आम्ही आंघोळ करणार आहे इथं पाण्यात आता कृष्णा मीर गुड्डू आंघोळ करणार आहे. आता आम्ही इथं थोड्याच वेळात आता खाली पाण्यात उतरू आम्ही. इथं आंघोळ करण्याची तयारी सगळ्यांची झालेली आहे. ते आपले बाकीचे तिकडं पार्टनर आहेत पण मग ते इकडं खाली यायचं काही नाव नाही घेते, आम्ही वरती जायचं नाव नाही घेत. आता आम्ही इथंच 2 मिनटं पाण्यात बसून जरा पाण्यात बसून शांती घेतो. मित्रांनो आता आंघोळ करत होतो आम्ही, आंघोळ झालेली आहे आणि आता इथं वॉटरफॉलचा व्ह्यू बघत होतो, बघू शकतो मी. आणि आता बाकीचे जे पोरं आहेत आपले ते आंघोळ करत आहे आणि आता आपण पण चाललो तिथं आंघोळ करायला. बाकीचे जे ते वरती आहे आणि आता जाऊ दे आपण आंघोळ करू आणि आपण इकडनंच जाणार आहे तिकडे. आपली पूर्ण तयारी झालेली आहे. आता इथून फोटोशूट वगैरे झाला, आता इथून आपण निघूयात वरती चढायला. बाकीचे 3 जण आहेत ते मागून येतील पण मग आता आपण चढायला सुरुवात करूयात वरती. इथं आपण आंघोळ केली होती आणि हा व्ह्यू आणि इथून ही जे पाणी आहे ते खाली जातं आणि आता आपल्याला चढायचं आहे ते इकडनं जायचं आहे वरती. निघूयात आता. फायनली आता आपण वॉटरफॉलला बाय बाय बोलत आहे. जर तुम्ही आले कधी तर खाली यायचं ट्राय करू नका, कारण की खूप अवघड असा रोड आहे. आणि यात असेल तर जेवण किंवा काही खायचं सामान असेल ते घेऊन येत जा आणि पाण्याची बॉटल ठेवा सोबत. अर्धी चढाई संपली आणि आता अर्धी चढाई पुढची सुरू करणार आहे आम्ही. आणि कृष्णा भाऊ आपले वरती गेलेले आहेत आणि एक जो आपला पंटर आहे तो तिकडे राहिला आहे, जिज्ञेश. आता वरती जातो आणि वरती भेटूयात. फायनली मित्रांनो पोचलो आपण वरती आणि इथून आपण गाडीच्या इथं जाऊ आणि त्याच्यानंतरच आता आपण भेटू, कारण की थोडंफार आता आराम करतो आणि नंतर जातो पुढं. आता आपलं इथं हरिओम ढाब्यावर जेवण झालेलं आहे आणि आता इथून आपले शुभम भाऊ आणि आदित्य भाऊ आणि नरेंद्र भाऊ चालले घरी. आणि कृष्णा पण चालला नाशिकला. तर मग आणि तो पण चालला नाशिकला. हा कोणतं सामान डायरेक्ट आलो होतो. ठीक आहे मग चल भेटू नंतर. सगळ्यांना लव यू गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर हॅलो मित्रांनो, आज दुसरा दिवस. दर लॉगप्रमाणे या लॉगचा पण एंड करायला आपण विसरलो आहे. या वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे तो खूप असा छान आहे. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर नक्की करू शकता. तर भेटूयात पुढच्या लॉगमध्ये. धन्यवाद.